जन सुरक्षा कायदा, काळा कायदा येतोय मात्र लोक झोपली आहे. मग राहा गुलाम व्हायला तयार. हा जन सुरक्षा कायदा नाही तर हा सरकार सुरक्षा कायदा आहे. कारण सरकारने परत अजून एक GR आणलेला आहे की जे सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत तेही सरकार विरोधात काही बोलू शकत नाहीत. त्यांनाही गुलाम बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण कोर्ट त्यावर बघेलच. पण मला प्रश्न असा आहे की स्वातंत्र्य सेनानी याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले का? बाबासाहेबांनी आपल्याला याच्यासाठी संविधान दिलं का की तुम्ही बोलूच नका? संविधानात मूळ अधिकारात दिलेलं आहे ना. त्याचं जर उल्लंघन होत असेल तर कलम 13 नुसार तुम्ही म्हटलं ते निरस्त होईल आपोआपच. मग तो संविधान लागूच्या आधीचा कोणताही कायदा असो या संविधान नंतर कोणताही कायदा बनलेला असो. कलम 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टात जाऊ शकता जर तुमच्या मूळ अधिकारावर काही नुकसान होत असेल तर. काय चालू काय देशात? या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही काही चुकीचं होत असेल सरकारी कार्यालयात कुठेही असो तुम्ही तिथे काही बोलू शकत नाही. काही सरकार विरोधी असेल चुकीचं होत असेल तिथे तरी तुम्ही तिथे काही बोलू शकत नाही. तर या कायद्यामध्ये तुम्हाला सरकारी कामात अडथळा म्हणून किंवा शांतता भंग केली म्हणून जेलमध्ये टाकू शकतात. आणि हे नॉन बेलेबल आहे, अजामीन पात्र, तुम्हाला बेल मिळणार नाही. मग इंग्रजांसारखंच झालं ना. जसं 1919 मध्ये रॉलर्ट ऍक्ट आणला होता त्यांनी की 2 पेक्षा जास्त लोक जमल्यावर तुम्हाला जेलमध्ये डांबण्यात येईल. याचाच विरोध महात्मा गांधींनी केला होता आणि काळा दिवस म्हणून तो साजरा केलेला होता. मग नंतरचं उदाहरण घेऊ. भगतसिंगांनी 1928 मध्ये दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये बॉम्ब टाकले होते बघा. चिठ्ठ्या फेकल्या होत्या का जनतेला अवेअर व्हावं असं. हे पब्लिक सेफ्टी बिल नाही आहे तर हे सरकारच्या सुरक्षेसाठी बिल आहे. तेही बघितलं असेल तुम्ही. काय चालू काय देशात? याच्यासाठी स्वातंत्र्य सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले का? याच्यासाठी त्यांनी बलिदान दिले का? फाशीवर चढले का? याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब इतके झटले का लोकांसाठी? कायम लढ शेवटपर्यंत आपले बाबासाहेब. काय चालू काय? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है.